हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि हा आहे माझा दसऱ्याचा व्लॉग जो की तुम्हाला खूप खूप लेट येतोय। श्रवण मन्नू भाई आता लेट का आला, कारण एडिटिंगच कंप्लीट झाली नव्हती माझी। आणि एडिटिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर माझं दिवाळीचं फराळ, कारण गणपती आल्यानंतर मग दसऱ्याच्या नंतर मग तेच नवरात्री, दसरा आणि नंतर मग दिवाळीची तयारी, यामुळे सगळंच काम राहत होतं माझं। आणि एडिटिंगला खूप शांत वेळ लागतो, जो की मला मिळतच नव्हता। एक गृहिणीला माहिती असतं की कशी दगदग चालू असते सणावारांमध्ये आपली, तर त्याच्यामुळे हा ब्लॉग डिले झालेला आहे। आणि फायनली आज मी पोस्ट करते। आणि यानंतर माझे दिवाळीचे छोटे छोटे ब्लॉग येतील। छोटेच ब्लॉग केलेले आहे, जास्त असे मोठे नाही केले, जेव्हा जे जमले ते केलेले आहेत। तर नक्की ब्लॉग एन्जॉय करा, कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि आज लास्ट दिवस होता म्हणजे नवरात्रीचा, दसऱ्याच्या अगोदर, जसं की आपल्याला माहिती आहे, खूप एन्जॉय करून घेतलं, खूप नाचून घेतलं। कारण वर्षभर तर काय मग आपण आपल्या कामामध्येच असतो। एक नवरात्रीच असते की तेव्हा सगळी भेटतो, नाचतो, मज्जा येते। मला तर खूप आवडतं गरबा खेळायला आणि मी मनापासून खेळते, जसं येईल तसं आपलंच आहे। आणि लास्ट डेला आमच्या इथं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, तर जसं तुम्ही बघितलं मुलं पण छान छान तयार झालेली आहेत। आणि मोठ्या ज्या आपल्या म्हणजे माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये, त्या पण छान छान तयार झालेल्या, वेगवेगळे लुक सगळ्यांनी घेतलेले, खूप मस्त वाटत होतं। आणि आज आहे फायनली दसऱ्याचा दिवस आणि अशी छानशी सकाळी पूजा केलेली आहे मस्त। मंदिर असं बघितलं ना की खूप प्रसन्न वाटतं, काहीच नाही हेच सुख आहे। म्हणजे मला तर खूप आवडतं मंदिर, माझं छान असं मस्त ठेवायला। मी खूप मनापासून माझं हे मंदिर तयार केलेलं आहे, म्हणजे घेतलेले आहे तसं तयार करून। तर असा काहीसा लूक आहे माझा सकाळच्या पूजेनंतरचा। आणि पूजा इथं झालेली आहे। आणि दसरा जो असतो तो आमच्याकडे संध्याकाळी साजरा केला जातो। साजरा म्हणजे जे आपल्या घरातले हत्यारं आहेत, वाद्य किंवा आपण पुस्तकांचं किंवा ग्रंथांचं हे पूजन केलं जातं। तर आता गावाला हत्यारांचंच जास्त करून पूजा केली जाते। जे आपली हत्यारं असतात, जसे की शेतातले असतील किंवा माहिती आहे आता हत्यारं शेतीतली जी असतात त्याचंच जास्त करून पूजन केलं जातं। आता आपण मुंबईच्या ठिकाणी म्हणजे शहरा ठिकाणी राहतो, तर त्या ठिकाणी आम्ही ही अशी पूजा केलेली आहे। आमच्या घरात पेटी आहे, परत माझं जे सामान आहे व्हिडिओजचं ते, परत मुलांची पुस्तकं, काही ग्रंथ आहे त्यांची आम्ही पूजा करून घेतलेली। आणि संध्याकाळी आम्ही असा हा दसरा साजरा केलेला आहे। सगळी फॅमिली एकमेकांना आपट्यांची पानं देऊन, शुभेच्छा देऊन, छान छान आशीर्वाद देऊन इथे आमचा दसरा संपन्न झालेला आहे। तर माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरा करतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आजचा हा ब्लॉग इथेच संपतोय। आणि आता मी छान छान दिवाळीचे ब्लॉग घेऊन येणार आहे, तेही एन्जॉय करा, तेही बघा। आणि इथे बाप बेट्यांची मस्ती चाललेली आहे। जसं की आज आहे दसरा, तर दसऱ्यानिमित्त मी केलेली आहे मस्त अशी शेवयांची खीर। आम्ही मस्त असा आस्वाद घेतो। परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये।